टीमला मॅनेज करणं सोपं असतं महिला उद्योजक असताना, पण कस्टमर किंवा सप्लायर असतं हम्म. त्यांच्याकडे एक महिला म्हटल्यावर जरा थोडंसं त्यांना असं वाटतं की ही काय करू शकते. लीडरशिपचा उल्लेख आता तुम्ही केलात. अंजली, तुम्ही सांगा की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर लीडरशिप, मल्टीटास्किंग याच्यावर काम करावं लागलं का? आणि नशिबाने मला चांगल्यातला स्टाफ मिळाला जो आज 20 वर्ष कोणत्याही जिममध्ये तुम्हाला 20 वर्ष कन्सिस्टंट स्टाफ मिळणार नाही. हो, बरोबर. आज माझ्याकडची जी टीम आहे ते आम्ही एकत्र मोठे झालोय, म्हणजे हम्म. 30 पासून 50 एकत्र आलेलो होतो. आपल्याला जास्त प्रूव्ह करावं लागतं महिला असलं आहा. की आपली कॅपेबिलिटी. ओके. पुरुष असला की तो आहेच हुशार असं कुठेतरी समाजात होतं. आता तसं कमी झालंय खूप. बदलत चाललंय. जर तुम्ही क्लिअर असाल आणि जर तुम्हाला ते करता येत असेल ना, तर तुमची टीम तुम्हाला रिस्पेक्ट करते. आज आपण काम पे जाओ नाही, काम पे आओ म्हणणाऱ्यांपैकी एक बरोबर. आहोत. पहिलं लोनचा हप्ता देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. आणि हा एक मेल मी HDFC बँकेच्या MD ला लिहिला होता, होम लोनच्या. हे एकच वाक्य लिहिलं होतं, त्यांनी मला भारतभर सपोर्ट केलाय HDFC बँकेने होम लोनसाठी, की एज आणि स्टेटस इज नॉट अ क्रायटेरिया. ती महिला आहे आणि तिला घर द्यायचंय, बर. हेच आहे. त्याच्यामुळे म्हणजे मॅरेजमध्ये पण असलेल्या महिलेने तिचं स्वतःचं घर घ्यायला काही हरकत नाही. आपण असं म्हणत नाही आहोत की पैसे तिने नवऱ्याचे घेऊन येत किंवा वडिलांचे घेऊन येत किंवा काही, पण तिचं नाव पहिलं असावं. पण माझं एक सांगणं आहे की माझा रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा जो आहे भाग, कॉर्पोरेट त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स मध्ये आहे, किंवा इव्हन आम्ही रेग्युलर ज्या लोकल जिम्स आहेत त्यांचा पण मेंटेनन्स करतो. त्या क्षेत्रामध्ये मुली येत नाहीत. जितकं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना स्वतःला एक्सपोजर द्याल तेवढ्या नवीन नवीन आयडिया तुम्हाला मिळत जातात. वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणं किंवा वेगवेगळे जागतिक ब्रँड, क्रिएटिव्ह ब्रँड्स, मग ते फॅशन क्षेत्रातलेच आहेत असं नाही, खरंय. पण दुसऱ्या अनेक क्रिएटिव्ह कंपनीजना जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला खूप आयडियाज आणि वेगळे उपक्रम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळते. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांशी आपण बोलतोय. महिला दिनाचं औचित्य आत्ताच्या काळात काय आहे याबद्दल सुद्धा बोलतोय. पण आज आपल्या बरोबर आहेत 4 महिला उद्योजिका. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा बिझनेस स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आहे. आपल्या सोबत प्रज्ञा पोंक्षे मॅडम आहेत. त्रिमित रचना आणि हर हायनेस हे 2 प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे. त्याबरोबरच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आपल्या बरोबर अंजली जिन्सीवाले आहेत. फिटनेसच्या क्षेत्रामध्ये त्या काम करतात. त्या स्वतः जिम चालवतात आणि अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत सुद्धा त्यांचं काम सुरू असतं. त्याबरोबरच आपल्या सोबत आरती सुभेदार मॅडम आहेत. आरती सुभेदार मॅडम ह्या इलेव्हेटर्सच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्याबरोबरच सिनेमांच्या निर्मितीमध्ये सुद्धा आहेत. आपल्या सगळ्यांचा आवडता बकेट लिस्ट, त्याचबरोबर बाबा, या 2 सिनेमांची निर्मिती त्यांच्या कंपनीनं केलेली आहे. त्याबरोबरच मृण्मयी अवचट आहेत. मृण्मयी अवचट यांच्या ड्रेसवरून तुमच्या लक्षात आलं असेल, त्या फॅशन डिझायनर आहेत आणि फॅशन डिझायनिंग मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या कामाचा विस्तार वाढवलेला आहे. आपण या महिला उद्योजकांशी बोलणार आहोत आणि उद्योजकता म्हणजे काय, आपला ब्रँड जर आत्ताच्या स्पर्धेच्या जगामध्ये पुढे न्यायचा असेल तर काय करावं लागतं याबद्दल बोलूया. प्रज्ञा मॅडम, सुरुवात तुमच्यापासून करूया. तुमच्या त्रिमित रचना आणि हर हायनेस या दोन्ही प्रोजेक्ट बद्दल सांगा. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना थँक्यू आणि महिला दिनाच्या आधीच शुभेच्छा सगळ्यांना. माझा हा व्यवसाय, मी डिझायनर असल्यामुळे त्रिमित रचना ही कमर्शियल इंटिरियर डिझायनिंग फर्म आहे आणि आम्ही मुंबईतनं ऑपरेट करतो आणि ऑल ओव्हर इंडिया आम्ही MNC, काही हॉस्पिटल्स म्हणा किंवा काही कमर्शियल लॅबोरेटरीज असतात, काय R&D लॅब्स वगैरे, अशा प्रकारच्या कामांची आम्ही डिझाईन्स पण करतो इंटिरियरमध्ये आणि ते आम्ही एक्झिक्यूट पण करतो. सो आमच्याकडे डिझाईन आणि बिल्ड ह्या कॉन्सेप्टमध्ये आम्ही हे सगळं ऑल ओव्हर इंडिया काम करतो. बरोबर. ही एक कंपनी झाली आणि माझी दुसरी एक स्टार्टअप इंडियाच्या अंडर रजिस्टर्ड कंपनी आहे. त्याचं नाव आहे हर हायनेस्ट फॉर दी विमेन बाय दी विमेन. अरे वा. याच्यामध्ये आम्ही महिलांना पूर्णपणे गाईड करतो. तुम्ही घर कसं घ्याल आणि प्लॅटफॉर्म फॉर द विमेन इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. हा गायडन्स त्यांना पूर्णपणे मोफत दिला जातो आणि या संस्थेचं कामच असं आहे की सगळ्या
म्हणजे महिलांना घर कसं घ्यायचं याच्याबद्दल त्या पूर्णपणे गाईड करतात. अरे वा, खूपच वेगळा उपक्रम आहे तुमचा. आपण आता अंजलीकडे जाऊया. अंजली, फिटनेसच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय. आता प्रत्येकाला हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे. तुमचं जिम आहे, कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर सुद्धा काम करता. काय अनुभव आहे? नमस्कार. ऍक्च्युली फिटनेस क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढतच आहे आणि गरजेचं आहे, कारण का जेवढी लोक फिट राहतील तेवढी ती व्यवस्थित काम करू शकतील, तब्येत चांगली राखून ठेवू शकतील. मी 20 वर्षांपूर्वी परफेक्ट फिटनेस म्हणून माझी स्वतःची जिम चालू केली. कारण का त्यावेळेला मला स्वतःला जिम्नॅशियमची गरज होती आणि आमच्या एरियामध्ये जिम नव्हती, म्हणजे जिथे लेडीज जाऊ शकतील अशी जिम नव्हती. त्याच्यामुळे त्याच्यात शिकणं सुरू केलं आणि स्वतःची जिम सुरू केली. या क्षेत्रातलं जे काही शिक्षण लागतं, म्हणजे ACSM वगैरे ह्याचे कोर्सेस केले. हळूहळू जिम चांगलं चालायला लागल्यानंतर रिपेअर्स आणि मेंटेनन्स मध्ये सुद्धा लक्ष घातलं, कारण का सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की जिमचं मेंटेनन्स हे फार बरोबर. महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आधी सुरुवात आमच्या स्वतःच्या जिमच्या मेंटेनन्सची सुरू केली आणि हे काम इतकं आवडायला लागलं की हळूहळू आम्ही इंडिव्हिज्युअल क्लायंट्स करायला लागलो, इंडिव्हिज्युअल ट्रेडमिल्स बघायला लागलो. ह्याच्यातलं नॉलेज स्टाफ चांगला मिळाला आणि आता आम्ही कमर्शियल जिम्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, काही हॉस्पिटल्स ह्यांचे रेग्युलर आम्ही सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सची कामं घेतो, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सची. बरोबर. त्याच्याबद्दल आपण बोलूया. आज तुमचे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. आरती सुभेदार मॅडम आहेत. मुझको भी तो लिफ्ट करा दे असं म्हणतात. तुम्ही एकदम एलिव्हेटर्सच्या म्हणजे अगदीच वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि तुमच्या इंडस्ट्रीचा पसारा सुद्धा खूप मोठा आहे. आधी त्याबद्दल बोलूया आणि मग सिनेमांच्या निर्मितीबद्दल. नक्की. नमस्कार सगळ्यांना. आम्ही 1988 साली एक कंपनी सुरू केली, मी आणि माझे मिस्टर अशोक सुभेदार यांनी. आणि ते इंजिनियर आहेत आणि मी कॉमर्स साईडची आहे. आणि असं काही लिफ्टमध्ये करायचं असं काही ठरलं नव्हतं. ते एक एक होत गेलं. पहिला बिझनेस आम्हाला मराठे उद्योग भवन मधल्या मराठ्यांनी दिला, ज्यांच्या प्रिंटिंग मशीनचे आम्ही कंट्रोल पॅनल्स बनवले. आणि नंतर आम्हाला ओटीस एलिव्हेटरमध्ये, तेव्हा पण आत्मनिर्भर किंवा असं होतं त्या काळी, आणि आम्ही एक इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट बनवलं लिफ्टसाठी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मागे पाहिलंच नाही आणि आमचा प्रवास तिथनं सुरू झाला. सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही उतरलाय. ते असंच एक ऑपॉर्च्युनिटी आली. असं म्हणतात ना की आपण कुठल्याही बिझनेसमध्ये काय असं जाणून बुजून आपल्याला हे करायचंय किंवा असं ठरवत नाही, ते होऊन जातं. तसं एक चांगली संधी चालून आली आणि आम्हाला हे थोडंसं वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आलं, कारण इंजिनिअरिंग क्षेत्र जरा वृक्ष असतं. हे क्रिएटिव्ह असतं. नाहीतर मला अशोक म्हणेल असं नाही म्हणायचं. आवश्यक क्षेत्र आहे. बरोबर. आवश्यक आहे, पण तरी पण हे वेगळं क्षेत्र होतं आणि खूपच आम्हाला ते सगळ्या प्रोसेस मधनं आम्ही पूर्ण एक्झिक्युशन केलं दोन्ही प्रोजेक्टचं. आणि सेटवर प्रत्येक दिवशी हजर होतो आणि खूप छान अनुभव होता हा. त्याच्याबद्दल बोलूयाच. आता मृण्मयीकडे जाऊया आपण. मृण्मयी, फॅशन डिझायनिंग हा खरं तर आत्ताच्या काळातला खूप सगळ्या म्हणजे सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर्सच नाही, प्रत्येकाला फॅशन करायची असते. तुमच्या ब्रँड बद्दल सांगा. नमस्कार, मी मृण्मयी अवचट. माझ्या ब्रँडचं नाव निकाई फॅशन स्टुडिओ. पार्ला ईस्ट इथे माझा स्टुडिओ आहे स्वतःचा. याच्या मागचा थॉट प्रोसेस हा आहे की प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक व्यक्ती ही एक तिची एक स्वतःची आयडेंटिटी असते आणि आपण फक्त रेडीमेड कपड्यांमध्ये बसवायचा नाहीये स्वतःला, पण आपल्या पर्सनॅलिटीला साजेसे कपडे आपल्याला बनवायचे. बरोबर. आणि डिझायनर कपडे म्हणजे फक्त लाखातले लेहंगे किंवा खूप महाग न करता ते आपण अफोर्डही करू शकतो, असं असं मला काहीतरी निर्माण करायचं होतं. आणि हेच आम्ही आता आमची सर्व्हिस देतो. आणि माझ्या स्टुडिओमध्ये दुसरा व्हर्टिकल आहे जिथे पारंपरिक आपले जे टेक्सटाईल्स आहेत, म्हणजे हँडलूमचे बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत, साड्या, कापडं, दुपट्टे, जे लोकांपर्यंत पोहोचले नाहीयेत, म्हणजे लेसर नोन वीव्स ज्या आहेत, ज्या लुप्त होत चालल्यात काळानुसार, किंवा एम्ब्रॉयडरी फॉर्म्स आहेत, प्रिंटिंग फॉर्म्स आहेत, जे आपले पारंपरिक आहेत सगळे, त्याला साधारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि गावागावात जाऊन त्या कारागिरांबरोबर डायरेक्टली काम करतो. आपण जर या उद्योजकांशी गप्पा मारल्या तर वेगवेगळ्या इंटरेस्टिंग फील्डमध्ये त्यांनी स्वतःचे बिझनेस सुरू केलेले आहेत. प्रज्ञा मॅडम, तुम्ही असं म्हणत होतात की बऱ्याच महिला या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये किंवा फॅमिलीच्या बिझनेसमध्ये उतरतात आणि मग उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पडतात, पण तुम्ही सगळ्या जणी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःहून सुरुवात केली. काय तुमचा अनुभव होता तुमचा व्यवसाय सुरू करताना?
नाही, पहिल्या दिवसापासून म्हणजे कधी कॉलेजमध्ये किंवा लहानपणापासून व्यवसायच करायचा होता. म्हणजे अ, माझं विचार पण तसे नाही आहेत, की मी रोज 9 to 5 एका डेस्कवरती जाऊन बसेन आणि तिथेच रोज काम करेन. सो पहिली गोष्ट म्हणजे डिझायनर असल्यामुळे किंवा क्रिएटिव्ह असल्यामुळे क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करायचं हे नक्की होतं. हम्म. आणि व्यवसाय करायचा हे खूपच म्हणजे आधीपासूनच होतं, कारण घरात बाळकडू होतं व्यवसायाचं. आणि व्यवसायच होईल आपल्याच्यानी अशी एक लीडरशिप पण होती पहिल्यापासून. कारण हा. आय वॉज इंटू स्पोर्ट्स. हम्म. तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला एक लुझिंग आणि विनिंग हे तुम्ही शिकता. त्याच्यामुळे त्याची गरज व्यवसायाला सगळ्यात जास्ती असते. हम्म. कधी तुमचा डाउनफॉल येतो आणि तरी तुम्ही खचून जायचं नाही आणि खूप वरच्या लेव्हलला गेल्यानंतर सुद्धा बुरळून जायचं नाही. हम्म. हे शिक्षण स्पोर्ट्सने दिल्यामुळे पहिल्यापासून स्पोर्ट्समध्येच काम करायचं हे माहिती होतं. हम्म. सॉरी, व्यवसायात काम व्यवसायात करायचं काम करायचं. व्यवसायात काम करायचं हे माहीत होतं आणि व्यवसायच केला पहिल्यापासून. लीडरशिपचा उल्लेख आता तुम्ही केलात. अंजली, तुम्ही सांगा की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर लीडरशिप, मल्टीटास्किंग याच्यावर काम करावं लागलं का? खरं सांगायचं तर हो, लीडरशिप म्हणजे अनलेस अँड अंटिल तुम्ही काय विकताय हे तुम्हाला माहिती नसेल तर यू कॅनॉट सेल. त्याच्यामुळे पहिलं म्हणजे तुम्ही जे काही आता जसं मी जिम्नॅशियम सुरू केलं तर त्यावेळेला माझ्याकडे फक्त एवढंच ज्ञान होतं की मला इक्विपमेंट्स करून घ्यायचेत. मग ते कोणाकडनं करून घ्यायचे, रेट वाईज मला सुटेबल इक्विपमेंट्स मिळाले पाहिजेत की माझ्या खिशाला परवडतील, माझ्या येणाऱ्या क्लायंटला तो पैसा परवडेल. या सगळ्या गोष्टीतनं रिसर्च सुरू करणं, त्याच्यावरती फोकस करून मला माझ्या फॅमिलीनी खूप मदत केली या सगळ्या ह्याच्यामध्ये. बरोबर. माझ्या मिस्टरांनी मला फॅब्रिकेशन मध्ये बेसिकली अभयनी खूप इनपुट्स दिले की काय कसं करता येईल. माझे सासू सासरे, आई वडील हे सगळे मुलं लहान होती, त्याच्यामुळे टीम वर्क हे फार महत्वाचं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये फॅमिली वॉज कम्प्लिटली विथ मी ऑल द टाइम. बरोबर. आणि नशिबाने मला चांगल्यातला स्टाफ मिळाला जो आज 20 वर्ष, कोणत्याही जिम मध्ये तुम्हाला 20 वर्ष कन्सिस्टंट स्टाफ मिळणार नाही. हो, बरोबर. आज माझ्याकडची जी टीम आहे ते आम्ही एकत्र मोठे झालोय, म्हणजे 30 पासून 50 ला एकत्र आलेलो होतो. तर टीम बिल्डिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हो. आणि फोकस तुम्हाला या क्षेत्रामधनं शिकून पुढे अपग्रेड करणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. टीम त्याच्यामुळे बिल्डिंग आहे, मॅन मॅनेजमेंट आहे आणि स्वतःला अपग्रेड करणं अपग्रेड हेही करणं फार आहे. महत्वाचं आहे. Yes, yes. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. आता आपण आरतीताईंकडे जाऊया. आरतीताई, जसा आता लीडरशिपचा उल्लेख झाला, मॅनेजमेंटचा उल्लेख झाला, तेव्हा एक महिला उद्योजक म्हणून की एक महिला लीडर म्हणून तुमचे काय अनुभव आहेत टीमला मॅनेज करताना? टीमला मॅनेज करणं सोपं असतं महिला उद्योजक असताना, पण कस्टमर किंवा सप्लायर असतं त्यांच्याकडे एक महिला म्हटल्यावर जरा थोडंसं त्यांना असं वाटतं की ही काय करू शकते. आणि मी हे 88 सालापासूनचं बोलते, म्हणजे आता खूप वर्ष झाली त्याला. आणि ओटीस एलिव्हेटरमध्ये आमच्याकडे आम्ही सप्लायर होतो, ग्रीन चॅनल पार्टनर होतो. आमच्याकडे इन्स्पेक्शन व्हायचं नाही, तर दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी ओटीस कांदिवलीला त्यांच्या फॅक्टरीमध्ये सप्लायर मीट असायची आणि त्या सगळ्या सप्लायर्समध्ये मी फक्त एकटी महिला असायचे. आणि तेव्हा मला खूप चॅलेंजेस वाटायचे, कारण एक आपल्याला जास्त प्रूव्ह करावं लागतं महिला असलं की आपली कॅपेबिलिटी. ओके. पुरुष असला की तो आहेच हुशार, असं कुठेतरी समाजात होतं. आता तसं कमी झालंय खूप, बदलत चाललंय. त्यामुळे असे चॅलेंजेस आले. पण माझ्या टीम बरोबर किंवा स्टाफ बरोबर मी लीड करताना मला इथे कधीच असा अनुभव आला नाही. आणि मी खूप चांगल्या प्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे परचेस पासून, स्टोअर्स पासून, प्रोडक्शन, हँडलिंग सगळं मी स्वतः शिकले. म्हणजे आणि काम अनुभव केला. बघूनच लोक शेवटी शेवटी तुम्ही स्वतःला तिकडे सगळ्या स्टाफच्या आधी उभं राहावं लागतं. खरंय. ते बरोबर. केलं तर मग काहीच प्रश्न नाही. बरोबर. आपण मृण्मयीकडे जाऊया. फॅशन डिझायनिंग हे तसं महिलांचं क्षेत्र असं म्हटलं जातं, पण त्याच्यामध्ये कितीतरी कारागीर आहेत, वेंडर्स आहेत, बऱ्याच पुरुषांशी सुद्धा संबंध येतो व्यवसायाच्या दृष्टीने. तुमचा काय अनुभव आहे? माझे सगळे कारागीर पुरुषच आहेत. जेव्हा मी सुरुवात केली, आता मी महिलांना इन्क्लूड करायला सुरू केलंय आणि तेही ट्रेन करून. त्यामुळे डे 1 पासून, म्हणजे माझे मास्टरजी आज गेले 15 वर्ष आम्ही एकत्र सेम टीम बरोबर काम करतो. त्यामुळे ती माझी एक्सटेंडेड फॅमिलीच म्हणीन मी. सगळेच पुरुषच होते. पण जसं आता मॅडम म्हणाल्या किंवा जसं अंजली मॅडम म्हणाल्या, तुम्ही काय करताय ह्याच्या बाबतीत
जर तुम्ही क्लिअर असाल आणि जर तुम्हाला ते करता येत असेल ना, तर तुमची टीम तुम्हाला रिस्पेक्ट करते. आज आपण काम पे जाओ नाही, काम पे आओ म्हणणाऱ्यांपैकी एक बरोबर. आहोत. त्यामुळे जेव्हा मी एखाद्या माझ्या कारागिराला सांगते, की मला हे असं हवंय, तेव्हा मी ते करूनही दाखवू शकते. म्हणजे त्यातलं ते शिक्षण किंवा ते बॅकग्राऊंड असल्याकारणाने नुसतं एक स्केच करून काहीतरी बनवायला नाही दिलंय, पण त्याच्या मागचा टेक्निकलही बेस असल्यामुळे डे वन पासून कारागिरांकडनं नक्कीच मला म्हणजे सपोर्ट मिळत गेला. पण जसं मॅडम म्हणाल्या, की सप्लायर, वेंडर्स हे सगळे असतातच. तर आमच्या क्षेत्रातलं जे मटेरियल, रॉ मटेरियल वगैरे असतं ते असं स्लम्समध्ये किंवा असा खूप काही पॉश एरिया नसतो. बरोबर. अशा सगळ्या एरियांमध्ये जाऊन सोर्सिंग करावं लागतं. तिथे सहजी तुम्हाला लोकल कन्व्हेन्स मिळत नाही. अनेकदा चालावं लागतं किंवा जाऊन तिथे शोधावं लागतं किंवा जॉब वर्कर्स जे एक्स्ट्रा असतात त्यांचे अशा स्लम्समध्ये कारखाने असतात. तर हे सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग असतात. बरोबर. पण हार्डवर्कला शेवटी कुठेच पर्याय पर्याय नाहीये. नाही. हो. आपण प्रज्ञा मॅडमना विचारूया. आपण वेगवेगळ्या स्किल्स बद्दल बोललो, हार्डवर्क बद्दल बोललो, लीडरशिप बद्दल बोललो. पण बिझनेस करायचा म्हणजे पहिली गोष्ट आहे भांडवलाची. आणि आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलीत, की काही सर्वे असे आलेले आहेत, की महिला उद्योजक जर असल्या तर त्या सहसा कर्ज बुडवत नाहीत किंवा डिफॉल्टर म्हणजे कमी असतात. तो काय अनुभव आहे? नाही, आता मी हर ॲनेसच्या निमित्ताने बऱ्यापैकी महिला आणि महिलांचे आर्थिक व्यवहार या विषयावरती काम करत असते. वाचनात काही गोष्टी येतात. म्हणजे मग बातम्यांमध्ये कळतं किंवा न्यूजपेपर इज अ व्हेरी गुड सोर्स समटाईम्स. मिंटमध्ये गेल्या वर्षी एक आर्टिकल आलं होतं. ज्याच्यामध्ये किंवा आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एक आर्टिकल आलं होतं अर्थ वृत्तांतामध्ये, की काही वर्षांमध्ये असा अनुभव आलाय आता सर्व्हेनुसार, की महिला एस्पेशली ग्रामीण महिला हां, हां. ह्या सुद्धा लोन घेतात बरोबर. आणि ही खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. फक्त त्या लोन थोडंसं घरच्या कारणांमुळे वेगळ्या-वेगळ्या कारणांसाठी घेतायत. तर काही महिला त्याच्यामध्ये नक्कीच मला गॅरंटी आहे, की उद्योग वाढवण्यासाठी सुद्धा लोन घेतायत. व्हिच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड गुड साइन. आणि आता जेन झी म्हणतो आपण, जे आता जे तरुण पिढीतली मुलं आहेत, त्या 20 पासनं 20-20 पर्यंतची, त्या ज्या मुली आहेत त्या खूप म्हणजे अँबिशियस आहेत आणि त्यांना समजतं की त्यांना काय पाहिजे आणि काय नको. आणि सर्व्हे असं पण म्हणतो, की डिफॉल्टर संख्या महिलांची एकदमच कमी आहे. बरं. त्या पहिले लोन फेडतात आणि त्या बाकी सगळं चालवतात नंतर. म्हणजे पहिलं लोनचा हप्ता देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. आणि हा एक मेल मी एचडीएफसी बँकेच्या एमडीला लिहिला होता होम लोनच्या. हे एकच वाक्य लिहिलं होतं. त्यांनी मला भारतभर सपोर्ट केलाय एचडीएफसी बँकेने होम लोनसाठी. सो दे आर विथ अस ॲज अ हर हायनेस होम लोन, की फक्त एकाच वाक्यावरती, की महिला डिफॉल्टर आर लेस. आणि हा विश्वास जो महिलांनी दाखवलाय उद्योजकतेमध्ये किंवा सुद्धा किंवा म्हणजे भारतात जनरली जगात सुद्धा, तो हा खूप मोठी स्ट्रेंथ आहे महिलांची. त्याच्यामुळे महिलांनी कर्ज घेऊन व्यवसाय वाढवावाच असं माझा हट्ट असेल. बरोबर. आपण वैयक्तिक अनुभवांवर पण बोलूया. पण अंजलीताई तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बिझनेस करायचा तर एक फायनान्शियल रिस्क असते. ही रिस्क किंवा त्याचा दबाव तुम्ही कसा मॅनेज करता? पहिलं आमच्या क्षेत्रामध्ये लकीली असं आहे की इन्व्हेस्टमेंट ह्यूज आहे. म्हणजे पण इन्व्हेस्टमेंट कॅन बी प्लॅन्ड. म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत की वुमेन ऑन्टरप्रेन्युअर्सना चांगल्यापैकी तुम्हाला सवलती मिळतात. बरोबर. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच उद्योजकांना हे माहिती नसतं. पण तुम्ही माहिती करून घेतली, बँकेमध्ये गेलात तर तुम्हाला डिटेल माहिती मिळते. तर गेटिंग अ फायनान्स इज नॉट दॅट ट्रबलसम द वे इट वॉज अर्लियर. बरोबर. दुसरं आमचं जे वर्किंग आहे जिम्नॅशियमचं, तर आमच्याकडे पैसे लोक विश्वासावरती आधीच देतात. म्हणजे मी इकडनं पैसे घेतले तर माझ्याकडे एक साधारण 3 महिन्यात ते पैसे समोरनं यायला पण लागतात. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट जरी ह्यूज असेल तरी आम्हाला आमचे स्लॅब्स ठरवून इन्व्हेस्टमेंट्स क्लिअर करता येतात. पण हाच अप्रोच मला रिपेअर्स आणि मेंटेनन्स मध्ये नसतो. कारण का रिपेअर्स अँड मेंटेनन्स मध्ये मला खूप सारा स्टॉक उचलावा लागतो रॉ बरोबर. मटेरियलचा आणि त्याचं आम्हाला माहिती नसतं की तो किती वापरला जाईल. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅपिटलमधनं दर वेळेला थोडेसे पैसे
फिक्स्ड प्रमाणात बाजूला ठेवणं मस्ट असतं. बरोबर, तरच तुम्ही ते रिइन्व्हेस्ट करू शकता. खरंय. म्हणजे आज जे आलं कमवलं ते मी वापरून टाकलं, हम्म. या प्रोसेसमध्ये आमचा व्यवसाय टिकू शकत नाही. बरोबर, म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट ही खूप It's मोठी very गोष्ट आहे. आरतीताई, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही आता इतकी वर्ष या बिझनेस मध्ये आहात, असा एखादा अनुभव की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला आणि तुमच्या क्षमतांबद्दल सुद्धा खूप काही सांगून गेला? आता असे बरेचसे अनुभव आहेत. तर आपल्या बिझनेसवर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येतात. हम्म. तर आमच्या बिझनेसवर एकदा नैसर्गिक आपत्ती आलेली. आमची पूर्ण फॅक्टरी पाण्याखाली गेलेली. बरं. नंतर एकदा आमच्याकडे भरपूर युनियनचा प्रॉब्लेम झाला. हम्म. मुलांनी खूप त्रास दिला. तर असे असे 2-4 अनुभव आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठा सेटबॅक आला कंपनीला. हम्म. पण एकदा बिझनेस करायचं ठरवलं, की मला वाटतं आपोआप आपल्या मध्ये ती एक ऊर्जा निर्माण होते, की हं. सगळ्याला आपण फेस करून मग पुढे जातो आणि काहीतरी जसं निगेटिव्ह गोष्टी घडत असतात, त्याच्याबरोबर आपल्याला आधार देणारे खूप जण असतात. हम्म. आपले सप्लायर, कस्टमर, आपल्याबरोबर पण काम तुम्ही करणारे म्हणताय की सहकारी. नैसर्गिक आपत्ती आली, संकट आलं, कामगारांचा बंद झाला, हो. अशा वेळेस तुम्ही कसं ते हँडल केलं? म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी पहिल्या सोडवल्यात? असं पहिल्यांदा असं प्लॅनिंग करून अशा आपत्तीच्या वेळेला सोडवता येत नाही. अशा वेळेला काय असतं, की आपण समोर जे येतंय ते एक करत जायचं. आता हं. समजा फॅक्टरीमध्ये पाणी आलंय, तर सुरुवातीला आपल्याला ती फॅक्टरी पूर्णपणे स्वच्छ करणं बरोबर. आहे. एक छोटं उदाहरण देते. हं. मग कस्टमरना सगळ्यांना आपल्याला इन्फॉर्म करावं लागतं. जे काही लॉसेस झाले असतील ते इन्शुरन्स क्लेम करा. असं आपण नियोजन करून एक टप्प्याने डिमोटिव्हेट न होता जर प्लॅन केलं, हं. तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश होतं आणि आपली मानसिक जी स्थैर्य असतं, ते हं. अशा वेळेला खूप इम्पॉर्टंट असतं. तुमचं मानसिक आरोग्य राखणं आणि ते असं आपण नियोजन त्या ह्याच्यात पण करतो आपण. हं. आपोआप आपल्याला ते अ, करावं लागतं आणि होतं ते. बरोबर. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला मृण्मयीला पण विचारायचंय की बऱ्याच वेळेला ट्रेंड्स असतात वेगवेगळे, फॅशनचं क्षेत्र सारखं बदलत असतं. त्यामुळे सुरुवात आपण करतो तेव्हा खूप उत्साहामध्ये करतो, पण नंतर ते सस्टेन करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर तुझा अनुभव काय आहे एखादा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची टीम. हम्म. टीमला तुम्ही खूप जर रिस्पेक्ट दिलात तर ते व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड असं आहे. त्यामुळे पहिला स्टेप तो आहे की तुमची टीम स्ट्रॉंग पाहिजे. कारण अप्स अँड डाउन्स मध्ये ते तुमच्या बरोबर उभे राहतात. हम्म. दुसरा तुमच्या कस्टमर बरोबर असलेला तुमचा रॅपो हम्म. आणि रिलेशन हे खूप महत्वाचं आहे. कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अनेक वर्ष माझ्याकडे काही कस्टमर येतात. म्हणजे त्यांच्या आता मुली येतात. त्या बरोबर. मुलींचं लग्न झाले त्यांचे सासरचे येतात. हम्म. म्हणजे हे जे वाढत जातं ना, हम्म. हे त्या ट्रस्टनी आणि त्या रिलेशनशिपमुळे वाढतं. त्यामुळे चॅलेंजिंग टाइम्स, वर खाली होणं, ट्रेंड्स कमी जास्त होत राहणं, हे सगळं होतं. आता मधल्या काळात ऑनलाईनचं इतकं वेड होतं की हम्म. सगळ्यांना स्वस्तात स्वस्तात स्वस्त हवं होतं. हम्म. पण काही दिवसांनी लोकांना कळलं की आपल्या या सवयीमुळे आपण काय करतोय, हा. म्हणजे आपण किती क्वालिटीची वेस्ट तडजोड आणि करतोय. किती वेस्ट निर्माण करतोय हो, आणि खरंय. आपण किती पोल्यूट करतोय या पृथ्वीला. हम्म. तर हे समजल्यावर परत लोक विचारपूर्वक शॉपिंग करायला लागले. सो असे ट्रेंड्स वर खाली होत राहतात. पण आपण एक फर्म असलो हम्म. की आपल्याला काय द्यायचंय लोकांना डे वन हम्म. पासून, आणि जर रिलेशन्स आपले चांगले असतील तर आय थिंक सेल थ्रू होतो आपण. बरोबर. हे ऑनलाईन शॉपिंगचा तुम्ही उल्लेख केलात की सहज अवेलेबल आहे म्हणून घ्या, असं जे एक मोह पडतो, पण त्याच्यातून आपली आर्थिक फसवणूक सुद्धा कधी कधी होते, नुकसान होतं. त्यामुळे जाणीवपूर्वक शॉपिंग केलं पाहिजे. प्रज्ञा मॅडम, तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा तुमचा हर हायनेस हा जो प्रोजेक्ट आहे, हा मला खूप सगळ्या व्यवसायांपेक्षा खूप वेगळा वाटला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी सिंगल विमेन किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना घर मिळवून दिलंय. तो काय अनुभव होता? एखादी गोष्ट आम्हाला सांगा. पहिली गोष्ट म्हणजे हर एनएसची ब्युटी अशी आहे की एज आणि स्टेटस इज नॉट अ क्रायटेरिया. ती महिला आहे आणि तिला घर द्यायचंय, बर. हेच आहे. हम्म. त्याच्यामुळे म्हणजे मॅरेजमध्ये पण असलेल्या महिलेने तिचं स्वतःचं घर घ्यायला काही हरकत नाही. हम्म. आपण असं म्हणत नाही आहोत की पैसे तिने नवऱ्याचे घेऊन येत किंवा वडिलांचे घेऊन येत किंवा काही, हम्म. पण तिचं नाव पहिलं असावं. हा. काय माहितीये का, समाजाच्या काही घड्यांमुळे आपण थोडेसे ना अजूनही डिपेंडंट राहायला आहोत. हम्म. की पहिले वडील बघत होते हम्म. आणि मुलगा आई वडील बघतात की त्याचं घर आहे की नाही. हम्म. मग ते मुंबईत असेल तर उत्तमच आहे, तो उच्च शिक्षित असेल तर फारच छान, बरोबर. आणि मोठी नोकरी असेल तर ते आणखीनच
सोन्याहून पिवळं, हम्म. म्हणजे तोच मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य. हा. पण आपल्या मुलीला आपण सक्षम बनवतोय का, हम्म. हा प्रश्न कुठलेच आई वडील स्वतःला विचारत नाहीत आणि त्या मुलीला पण विचारत नाहीत. हम्म. सो त्यामुळे समाजामध्ये तू माझं ऐकायचं आणि मी तुझ्यावरती आहे आणि मी तुझ्यापेक्षा बेटर आहे, अशीच एक मानसिकता वर्षानुवर्ष चालली आहे. त्याच्यामुळे अनेक घटना घडतात आपल्या आजूबाजूला. बरोबर. बऱ्याच महिला घरामध्ये एका टॉक्सिक रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्याचं कारण त्या फायनान्शियली आणि त्यांना छप्पर नसतं. हम्म. ओके, अशीही लग्नामध्ये चाललंय. हम्म. सो ह्याचा कुठेतरी फुलस्टॉप व्हायला पाहिजे. हम्म. आणि महिलेने जर का सुरुवातीपासून शिक्षण झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर आधीपासूनच जर का प्रॉपर सेव्हिंग केलं, हम्म. तर ती फार लवकरच्या वयामध्ये डाऊन पेमेंटची तयारी करून घर घेऊ शकते. हम्म. हे खूपच ट्रू आहे. हम्म. आणि आता तर तुम्हाला म्युच्युअल फंड्स वगैरे हे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्याच्यातनं तुम्ही चांगलं सेव्हिंग थोडं करून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. पण अशी एखादी महिला आहे की जिला स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं आहे, तिने तुम्हाला कसं अप्रोच व्हायचं किंवा तुम्ही कशी मदत करता? आता म्हणजे माझं YouTube वरती चॅनल आहे माझ्या नावाचं. तिथे माझा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे. तुम्ही पण आपल्या माध्यमातून देऊ शकता, काहीच बरोबर. हरकत नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला आता एक म्हणजे रिसेंटली एका मुलीने कॉन्टॅक्ट केला होता. 2 सांगेन उदाहरणं. ती मुलगी 39-40च्या आसपास आहे. तिला 50-60 हजार रुपये पगार आहे. चांगल्यापैकी पोझिशनवरती काम करते ती एका कंपनीमध्ये आणि तिला घर घ्यायचंच होतं आणि तिने घर आयडेंटिफाय केलेलं होतं. सो तिला बँक थोडासा सपोर्ट करत नव्हती आणि काही कारणाने तिने घर पण आयडेंटिफाय केलं होतं. बरोबर. सो त्या डेव्हलपरला फॉर्च्युनेटली मी ओळखत होते. मी त्यांना फोन केला आणि तिला पर स्क्वेअर फूट एक चांगली रक्कम मी डिस्काउंट करून दिली. बँकेमध्ये मी त्यांच्याशी बोलले की म्हटलं ती ट्रॅव्हल नाही करू शकत आहे, ती बाहेर दुसरीकडे आहे आणि ती इथे मुंबईत आता येऊ शकत नाही जॉबमध्ये सुट्टी घेऊन. सो तुम्ही तिचा RTGS NEFT ऍक्सेप्ट करा. फिजिकल चेक द्यायची काय गरज आहे तिने. सो बऱ्याच गोष्टी अशा केल्या आणि आज मला खूप आनंद होतो की ती मुलगी तिच्या मनासारख्या घरात राहते आणि मी तिची एक घरातली फॅमिली होऊन जाते. अशा कितीतरी मुली आणि मैत्रिणी माझ्या म्हणजे फॅमिली झाल्यात, बहिणी झाल्यात, मैत्रिणी झाल्यात, धाकट्या बहिणी झाल्यात. दुसरी एक मुलगी आहे, तिने म्हणजे छोटी म्हणजे कामं करणारी आहे. 20-25 हजार रुपये महिना कमवते. तिला मी पहिल्यांदा सांगितलं की तुझं छोटी रक्कम, शून्य रक्कम का होईना, पण तू इन्कम टॅक्स भरायला सुरुवात कर. जेणेकरून RBIचा नॉर्म आहे, तुम्हाला लोन पाहिजे तर इन्कम टॅक्सची फाईल पाहिजे. बरोबर. हे बेसिक गोष्टी माहिती नसतात. तर आपण तिची फाईल तयार करतोय आणि तिची रक्कम पण तयार करतोय, जेणेकरून ती एक 3 वर्षामध्ये तिचं घर घेईल. अशाही केसेस माझ्याकडे येतात. बरोबर. म्हणजे स्वतःचं घर असेल तर महिला स्वतःला हर हायनेस असं म्हणू शकते. तुम्ही सांगताना मला एक OTT वरची सिरियल आठवली की त्याच्यामध्ये तो नवरा बायकोला विचारतो की तू इतकी वर्ष तुझ्या घराची पाटी नसताना माझ्याबरोबर कशी राहिलीस. तर खूप हृदय असा क्षण होता. अंजलीताई, फिटनेसच्या क्षेत्रामध्ये योगा इन्स्ट्रक्टर आहेत किंवा न्यूट्रिशनिस्ट आहेत, बऱ्याच ठिकाणी आपल्याला महिला बघायला मिळतात. तर तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही अशा महिलांचं काही नेटवर्क तयार केलंय का, जाळं तयार केलंय का? नेटवर्क म्हणजे ऍक्च्युली फिटनेसमध्ये बायका भरपूर आहेत, नाही असं नाही. ट्रेनर्स आहेत, योगा इन्स्ट्रक्टर्स आहेत, मग डान्स शिकवणाऱ्या, वेगवेगळ्या एरोबिक्स शिकवणाऱ्या अशा महिला आहेत. नेटवर्क म्हणजे अगदी खरं सांगायचं तर माझ्याकडे काही डान्स क्लासेस वगैरे असतात आणि तिकडे शिकलेल्या ज्या मुली असतात त्या अजून 4 ठिकाणी जाऊन शिकवतात. सेम जिमच्या बाबतीमध्ये पण काही की येतात शिकायला, म्हणजे स्वतः जिम करायला येतात आणि त्या शिकून चांगल्या त्यांना त्याची आवड निर्माण होते. मग त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसची आम्ही माहिती देतो की हे केलं तर तुम्हाला ह्याचा असा या डिप्लोमाचा फायदा होईल. अशा खूप जणी आहेत की त्यांनी मग त्याच्यामध्ये शिक्षण घेऊन आता स्वतःचे स्टुडिओ सुद्धा सुरू केलेले आहेत. पण माझं एक सांगणं आहे की माझा रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा जो आहे भाग, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स मध्ये आहे किंवा इव्हन आम्ही रेग्युलर ज्या लोकल जिम्स आहेत त्यांचं पण मेंटेनन्स करतो. त्या क्षेत्रामध्ये मुली येत नाहीत. म्हणजे मला हा म्हणजे किती आम्ही प्रयत्न जरी केला तरी ते टेक्निकली जाऊन तिथे प्रोजेक्ट म्हणजे काय काम करणं हे त्यांना मनाला पटत नाही. मला म्हणजे मी खूप प्रयत्न केला, पण मला मॅनेजरियल लेवलवरती माणसं मिळतात, मुली मिळतात की त्या बोलून हे समजावू शकतील पण किंवा AMCs कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतील,
पण प्रॉपर फील्ड वरती जाऊन मशीन रिपेअर करणाऱ्या अजून मला मुली मिळाल्या नाहीत. बरोबर. आपले प्रेक्षक जर ऐकत असतील तर ही महत्वाची गोष्ट आहे. आरतीताईंना मला तेच विचारायचंय की इंजिनिअरिंगचं क्षेत्र जे आहे, म्हणजे आपण सुधा मूर्तींची गोष्ट ऐकतो की तेव्हा त्यांना टाटांना त्यांनी पत्र लिहिलं, जे.आर.डी. टाटांना, आणि महिलांना तिथे प्रवेश नव्हता, पण त्या म्हणाल्या माझ्याकडे तेवढी एक ताकद आहे की मी पुरुषांच्या बरोबरीने इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये येऊ शकते. तुम्ही काय सांगाल इंजिनियर मुलींना, खास करून बिझनेस मध्ये यायचं असेल, नवीन उद्योग सुरू करायचा असेल? नाही, सुधा मूर्तीने सांगितलं ते अगदी खरं होतं. पण आताच्या आपल्या 2025 मध्ये खूप मुली इंजिनियर आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो त्यांचा, आणि सगळ्या क्षेत्रात त्या पुढे आहेत. आणि इंजिनिअरिंग म्हणजे बिझनेस करायचा जसं विचारलं ना, तर आपण बिझनेस करायचा, तर ते प्रज्ञा म्हणाली तसं तिचं ठरलेलं होतं बिझनेस करायचा. पण माझं तसं ठरलं नव्हतं. पण मला परिस्थितीने माझ्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी आली, मी ती ग्रॅब केली आणि मी बिझनेस केला. तसं प्रत्येक मुलीने ठरवायला पाहिजे की तिला बिझनेस करायचा आहे का जॉब करायचा आहे, किंवा जर तिला अशी संधी आली तर ती लगेच घ्यायला पाहिजे. फक्त मॅडमनी म्हटलं तसं फॅमिलीचा सपोर्ट बिझनेस जर आपण महत्वाचा केला तर खूपच महत्वाचा आहे. कारण मुलींना त्यांचं पुढचं सगळं आयुष्य जर व्यवस्थित जायला असेल तर फॅमिलीचा सपोर्ट हा खूपच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. मुलगी असो किंवा मुलगा असो, फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय बिझनेस उभा राहूच शकत नाही. म्हणून मला तुला विचारायचंय की फॅशनच्या क्षेत्रामध्ये आता जागतिक स्तरावर तुम्हाला एक्सपोजर असावं लागतं, आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत. तर या सगळ्या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये तू स्वतःला अपडेट कसं ठेवतेस? सोशल मीडियामध्ये ना रोज काहीतरी नवीनच असतं. हो, त्यामुळे किती शिकलं तरी कमीच आहे. खरंय. म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा असं असं वाटायचं की आपण कुठला तरी कोर्स करावा, म्हणजे आपल्याला शिकायला मिळेल. पण एक कोर्स करून काही म्हणजे त्याचा नंतर काही उपयोग होत नाही, कारण सगळं बदलत राहतं. सो बेस्ट थिंग मी काय करते, तर मी इंटर्न्स ठेवते. मी ज्या कॉलेजेसमध्ये शिकवते, व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून, तिथल्या अनेक स्टुडंट्सना मी इंटर्नशिपला ठेवते. आणि बरोबर. ट्रस्ट मी, जेनझी मुली, जसं आता प्रज्ञा म्हणत होती, दे आर सो स्मार्ट. आणि आय थिंक ही जनरेशनच म्हणजे जन्मापासूनच ते हे सगळं बघतायत. हो. त्यामुळे त्यांनी इतकं छान ग्रास्प केलंय, आणि त्या मुली इतकं मला नवीन नवीन आयडिया शिकवून जातात, आणि त्या करतातही. आणि फक्त त्यांना फ्रीडम द्यायला लागतो की तुम्ही करा खुल्या. बरोबर. आपण जेव्हा त्यांना एक देतो ते फ्रीडम, ऑफकोर्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि कारण त्याच्यानी एखादं चूक झालेली खूप मोठी महागात पडू पडू शकते. शकते. सो यू हॅव टू ओव्हरसी. पूर्णतः त्यांच्यावर सोडून नाही चालत, पण त्यांना जर फ्रीडम दिला तर खूप क्रिएटिव्ह आयडियाज पुढे येतात. आणि हे फील्डच असं आहे की जितकं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना स्वतःला एक्सपोजर द्याल, तेवढ्या नवीन नवीन आयडिया तुम्हाला मिळत जातात. वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणं, किंवा वेगवेगळे जागतिक ब्रँड, क्रिएटिव्ह ब्रँड्स, मग ते फॅशन क्षेत्रातलेच आहेत असं नाही, खरंय. पण दुसऱ्या अनेक क्रिएटिव्ह कंपनीजना जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला खूप आयडियाज आणि वेगळे उपक्रम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळते. खरंय. सोशल मीडियाचा काळ आहे, सतत बदलतं फील्ड आहे, आणि ह्याच्यामध्ये जर उद्योग करायचा असेल आणि त्यात सुद्धा महिला उद्योजक म्हणून सगळ्यांच्या समोर यायचं असेल तर काय करावं लागतं आपण ऐकलं. एक शेवटी जाता जाता प्रज्ञा मॅडम, ज्या महिलांना किंवा ज्या तरुणींना स्वतःचा बिझनेस करायचा आहे, उद्योग सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? सल्ला असं म्हणणार नाही, पण एकच सांगेन, नक्कीच करा, जरूर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमचंच आहे. अजून काही टिप्स तुमच्या, कारण तुम्ही 2-2 प्रोजेक्ट हँडल करता. नाही, तुम्हाला उठता बसता जे स्वप्न पडतं ना, तेच तुमच्या खरं आयुष्याचा एम आहे. हो. सो तुम्हाला ते फॉलो करायचंय. तुमचा आतला कॉशियस तुम्हाला जे सांगतोय ना, ते तुम्ही ऐकायला शिका. हे त्यांनी हे सांगितलं म्हणून मी हे केलं, मला बाबा म्हणाले म्हणून मी हे केलं, मला माझा नवरा हे म्हणाला म्हणून मी हे करतेय, तो नाही म्हणाला मी म्हणून नाही करत आहे. कोणी असू देत, XYZ असेल, मुलं म्हणाली म्हणून मी नाही करत आहे. अरे पण तुझा आवाज आतला काय सांगतोय, तो आवाज ऐकायचा प्रयत्न करा, आणि जे तुमच्या कन्व्हिक्शनला जे पटतंय ते तुम्ही करायला लागा. आपोआप रिझल्ट मिळायला लागतील तुमच्या मनासारखे. हो. मन मारून जगू नका. जसं मॅडमचा बकेट लिस्ट पिक्चर आहे, हो, त्या खरंय. बकेट लिस्ट मध्ये ती काय करते, तिला हवं तसं ती एक एक टिक करत जाते. तसं तुम्ही लिस्ट बनवायला शिका की मला ही माझी बकेट लिस्ट आहे, आणि ही हळूहळू का होईना सगळं सांभाळून मला पूर्ण करायची आहे. ज्या दिवशी ती बकेट लिस्ट पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला स्वतःलाच तुमच्याकडे बघून आरशात आनंद होईल की अरे हीच का ती मी, जी अरे मी वा. अशी होते.
खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये काय असायला हवं अंजली? सगळ्यात महत्वाचं अपॉर्च्युनिटी दिसली पाहिजे. हम्म. म्हणजे मला असं बरेचदा जाणवतं की अपॉर्च्युनिटी आलेली असते पण लोक घेत नाहीत. हा. त्याला काय बरीच कारणं असतात. कोणाला वाटतं की अरे मला हे जमणार नाही. हम्म. बेसिकली अनलेस यू डोंट ट्राय यू आर नॉट गोइंग टू सक्सीड. हम्म. त्याच्यामुळे जी अपॉर्च्युनिटी येते त्याच्यावरती काम करा आणि ट्राय टू ग्रॅब इट. हम्म. दुसरं पेशन्स. म्हणजे कुठचीही यश हा असं नाहीये की तुम्ही केलं आणि उद्याच्या उद्या तुम्हाला यश मिळेल. नाही. हम्म. यू हॅव टू स्ट्राईव्ह. म्हणजे हम्म. त्याच्यासाठी मेहनत पाहिजे, त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे, आजूबाजूचं म्हणजे टीम वर्क तुमचं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. हम्म. बरेचदा तुम्हाला यू गिव्ह अप. हम्म. तर तसं न करता यू हॅव टू पुट ऑल युअर एफर्ट्स. म्हणजे म्हणतात ना तुमचा हार्ट, माइंड, सोल हम्म. हे सगळं जोच तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये टाकत नाही, त्या खरंय. आयडियामध्ये टाकत नाही, तोच तर ते सक्सेसफुल होऊच शकत नाही. हम्म. त्याच्यामुळे मला पण आता ही जी नवीन पिढी मी जी बघते, हम्म. मला जाणवतं की दे आर मोर फोकस्ड हम्म. दॅन द जनरेशन व्हॉट वी वर. बरोबर. त्यांना क्लॅरिटी आहे खूप आणि त्यांच्याकडे माध्यम आहे. म्हणजे आमच्या वेळेला आम्हाला इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी प्रॉब्लेम होता. वी हॅड बरोबर. टू रीड, वी हॅड टू कन्सल्ट पीपल. हम्म. आता एका बटनाच्या ह्याच्यावरती त्यांना पूर्ण जगाचं काय म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज त्यांना मिळतं. हम्म. सो यूज इट टू द बेस्ट अँड ट्राय टू व्हेंचर. हम्म. डोंट स्टॉप युअर सेल्फ. म्हणजे कुठेतरी थांबून राहू नका की मला हे नाही जमणार. हम्म. प्रयत्न केल्याशिवाय काहीच कुठचीच गोष्ट जमणार नाही. बरोबर. तुम्ही सांगितलं अपॉर्च्युनिटी आली तर ती घेतलीच पाहिजे. आरतीताई, तुमच्याकडे आता आपण सगळ्या वयोगटातल्या इथे आहोत आणि तुमच्या वयाकडे बघून तुम्ही त्या मनाने खूपच तरुण वाटताय. तुम्ही काय सांगाल तरुणींना, किंवा वय हे कुठलंही बंधन नसावं, काय असावं बकेट लिस्ट मध्ये? हे माझं आदर्श सुधा मूर्ती आहेत, मगाशी तुम्ही हो. सांगितलं तसं. सो साधी राहणी ठेवली. हम्म. साधी म्हणजे असं नाही म्हणत मेकअप नाही करायचे किंवा काही डिझायनर वेअर नाही घालायचं, हा. सगळं घालायचं, पण हा. सिम्पल अप्रोच ठेवला टुवर्ड्स लाईफ हम्म. आणि पॅशनेटली कुठलंही काम केलं तर हम्म. मला वाटतं की आपण सहज त्याच्यात यश गाठू शकतो. आणि प्रत्येक मुलीने, आता महिला दिवस आहे त्याच्या प्रित्यर्थ आपण हा प्रोग्राम करतोय, तर हो. आर्थिक स्वावलंबन खूपच महत्वाचं आहे. हम्म. आमच्या पिढीमध्ये ते खूप अभाव होता त्याचा. आणि जसं प्रज्ञा म्हणाली ते अगदी खरं आहे की हम्म. हा म्हणतो तो म्हणतो म्हणून आपण महिला खूप वेळेला संधी मिळते पण ती आपण हे त्याचा उपयोग नाही करून घेऊ हम्म. शकत. सो ह्या 2-3 गोष्टी आपण केल्या तर आपल्याला यश मिळणार म्हणजे मिळणार. थोडा वेळ लागेल काही जणांना, काही जणांना पटकन मिळेल. बरोबर आहे. शेवटी पेशन्स पण तेवढा ठेवावा लागतो. मृण्मयी, तू काय सांगशील, बकेट लिस्ट मध्ये काय असायला हवं? मला असं वाटतं आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणं खूप महत्वाचं आहे. ओके. आपण काहीतरी ठरवून बिझनेस करतो किंवा सुरू करतो, पण अनेकदा आपल्याला अडॅप्ट करायला लागतं. हम्म. सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी एवढ्या रॅपिडली बदलतायत. कस्टमर्सचे डिमांड्स किंवा एक बाईंग पॅटर्न जो आपण म्हणतो तो बदलत चाललाय. हम्म. आणि खूप टेक्नॉलॉजी सुद्धा खूप इन्फ्लुएन्स करते सगळ्यावर. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण अडॅप्ट पटापट व्हायला पाहिजे. हम्म. कारण आपल्याला जर आपल्या कुठल्याही क्षेत्रात आपण असू, आपल्याला जर पुढे अजून त्याच्यात प्रगती करायची असेल तर आजूबाजूचं सगळं, ते आपल्या क्षेत्रातलं जरी नसलं तरी हो. तुम्हाला माहिती ठेवणं आणि त्या बदलाप्रमाणे स्वतःला तयार करत जाणं आणि अडॅप्ट करत जाणं हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये हा एक खूप बॅलन्स ठेवणं पण महत्वाचं आहे की तुमची एक आयडेंटिटी पण जपायची आहे तुम्हाला, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला अडॅप्ट करायचंय. त्यामुळे हे जे काही बॅलन्सिंग ऍक्ट आहे ना, मला असं वाटतं तो बकेट लिस्ट ती मोठीच असेल पण ते आणि ऑनगोईंग असेल, पण ते ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तू जसं सांगितलंस की अडॉप्ट तर केलं पाहिजे, पण त्याबरोबर स्वतःची आयडेंटिटी सुद्धा तेवढी जपली पाहिजे. आपल्या बरोबर या महिला उद्योजिका ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या महिलांच्या प्रतिनिधी आहेत, ज्यांना काहीतरी नवं करायचंय, बदलत्या जगाबरोबर स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवायचा आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी ही महिला किंवा तरुणी उद्योगामध्ये पुढे येतील, उद्योजकतेची आस धरतील, अशी आपण आशा या महिला दिनाच्या निमित्तानं करूया. पण तुम्हाला यांच्या या प्रोजेक्टशी संलग्न व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला लिहू शकता, किंवा उद्योग सुरू करायचा असेल तर प्रज्ञा मॅडम आहेत, आरतीताई आहेत, तुम्हाला मार्गदर्शनही करू शकतात. तुम्हाला हा टॉक शो कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.